PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। उदगीरात होणार 125 कोटीचा नवीन दूध प्रकल्प। उदगीर येथील शासकीय दूध योजना प्रकल्प मागच्या 20 वर्षापासून भंगार अवस्थेत आहे। हा दूध प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावा यासाठी उदगीर शासकीय दूध योजना पुनर्जीवन समिती च्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे। हा प्रकल्प सुरू करण्यासाठी शासनाने 100 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। गुरुवारी दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर मनीष सी शहा यांची बैठक झाली। यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर केशव परदेशी, राज्याच्या दूध विकास विभागाचे सचिव डॉक्टर एन रामास्वामी यांच्यासह NDDB, मदर डेअरी, महानंद आणि इंडियन HEC चे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत उदगीरच्या शासकीय दूध योजना प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। महाराष्ट्र शासन, NDDB आणि मदर डेअरी यांच्या त्रिपक्षीय करार लवकरच करण्यात येणार आहे। उदगीर येथील नवीन दूध योजना प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल। उदगीर शासकीय दूध योजना पुनरुज्जीवन समितीच्या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे ॲडव्होकेट नरेश सोनवणे यांनी सांगितले। दरम्यान 2 वर्षापूर्वी जुन्या प्रकल्पातील यंत्रसामग्री भंगारास विक्री काढण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला तीव्र विरोध दर्शवल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। त्यानंतर पुनरुज्जीवन समिती स्थापन करून पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आला। शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाचा प्रकल्प उदगीर येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन दूध योजना प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने उदगीर येथे शासकीय दूध डेअरीची जागा नाममात्र ₹1 वार्षिक भाडे तत्वावर देण्यास मान्यता दिली आहे। एकूण प्रकल्प खर्चाच्या 30% रक्कम देण्यासही महाराष्ट्र शासनाने सहमती दर्शवली आहे, तर 70% निधी केंद्र सरकारकडून NDDB ला उपलब्ध करून दिला जाणार आहे। या प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे 125 कोटी रुपये आहे। उदगीर येथे उभारण्यात येणारा हा नवीन दूध योजना प्रकल्प या भागातील शेतकरी पशुपालनाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। धन्यवाद।